नमस्कार. काल ऑल इंडियाचं म्हणजे एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीचं एक शेड्यूल आलेलं आहे आणि या शेड्यूलमध्ये सर्व राऊंड बद्दल डेट देण्यात आलेला आहे. आता हा आहे फर्स्ट राऊंड, पण यामध्ये थोडं करेक्शन की जे एमसीसी नंतर करेलच, तर ते करेक्शन बघूया. सुरुवातीला कोणतं बघा, जर सिरियल नंबर 1 जर आपण बघितलं तर आपल्याला जे रजिस्ट्रेशन आणि पेमेंट तर याच्या डेट देण्यात आलेल्या आहे. तर त्या आहेत 14 ऑगस्ट 2024, म्हणजे 14 ऑगस्टला रजिस्ट्रेशन सुरू होतील आणि 21 ऑगस्ट पर्यंत रजिस्ट्रेशन चालू राहतील. पेमेंटची फॅसिलिटी सुद्धा 21 ऑगस्ट पर्यंत असेल. हे असं आपल्याला दिलेलं आहे. तर हे कशासाठी, तर रजिस्ट्रेशन आणि पेमेंटसाठी 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट. आता यानंतर चॉईस फिलिंग करायचं आहे. ऑल इंडिया कोटा म्हणजे एमबीबीएस, बीडीएस, गव्हर्नमेंट कॉलेज, एम्स कॉलेज, डीम्ड कॉलेज, या सगळ्या कॉलेजसाठी एमबीबीएस बीडीएस साठी. ओके, आता ज्या चॉईस फिलिंग करायच्या तर त्या 16 ऑगस्ट पासून सुरू होतील, पण यामध्ये खूप मोठं एक करेक्शन जे आहे तर हे 20 तारखेचं आहे. जर समजा आपले जे रजिस्ट्रेशन आहे तर ते जर 21 तारखेपर्यंत जर सुरू राहतील आणि 20 तारखेला जर चॉईस फिलिंग जर क्लोज होतील तर हे कुठेतरी मॅच होत नाही. जर एखाद्या विद्यार्थ्यानं 21 तारखेला रजिस्ट्रेशन केलं तर मग त्याच्या चॉईस फिलिंग त्यांना नेमक्या कशा करायच्या फर्स्ट राऊंडच्या, तर हा मोठा प्रश्न निर्माण त्या विद्यार्थ्याच्या समोर होऊ शकतो. तर त्यामुळं या ठिकाणी जी डेट आहे तर ती 21 होऊ शकते, किंवा या ठिकाणची जी डेट आहे तर ती 20 होण्याची शक्यता आहे. हे शेड्यूल एकदा परत एमसीसी या वेबसाईटवर रिवाइज्ड होऊ शकतं. जो फर्स्ट राऊंड आहे तर त्याच्या अलॉटमेंट आणि रिझल्ट जे आहे तर ते 23 ऑगस्टला लागणार आहे, बघू शकता तुम्ही पण. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज मिळतं तर त्यांनी कॉलेजचं जे जॉईनिंग आहे तर ते नेमकं 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या दरम्यान करायचंय. म्हणजे आज 30 जुलै आहे आणि आता पुढच्या मंथ मध्ये आपली काउन्सिलिंग प्रक्रिया स्टार्ट होणार आहे ऑल इंडियाची. तर याच पद्धतीनं महाराष्ट्र सीईटी सेल सुद्धा आपलं काउन्सिलिंग सुरू करेल. आता जी लास्ट डेट आहे जे की व्हेरिफिकेशन वगैरे सगळं करणार इन्स्टिट्यूट कॅन्डिडेटचं, तर ती आहे 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या 2 डेट. म्हणजे पहिला राऊंड जो आहे तर तो जवळपास 31 ऑगस्ट पर्यंत चालणार ऑल इंडियाचा एमबीबीएस बीडीएस या कोर्सेससाठी. यामध्ये काही कॉलेजेस बीएससी नर्सिंगचे सुद्धा येतात, पण ते कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये नाहीत. आता जर आपण बघायला गेलो तर याला वेळ नेमका किती देण्यात आलेला आहे, तर रजिस्ट्रेशनसाठी जवळपास 8 दिवस आहेत, चॉईस फिलिंगसाठी जवळपास 5 दिवस आहेत, 1 दिवस रिझल्ट येणार आणि त्यानंतर 6 दिवस आपल्याला जॉईनिंगसाठी देण्यात आलेले आहे. 6 दिवसामध्ये कॉलेजचा डीडी काढून आपल्याला कॉलेज जॉईनिंग करायचंय. आता नंबर 2चा जो राऊंड आहे सेकंड राऊंड, तर सेकंड राऊंडचं जे रजिस्ट्रेशन आहे, जर समजा असे विद्यार्थी की जे फर्स्ट राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन करू शकले नाहीत तर त्यांनी 5 सप्टेंबर पासून तर 10 सप्टेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन करायचंय. हे बघा, 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर. पण ज्यांनी पहिल्या राऊंडलाच रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांना पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नसतं. आता जे सेकंड राऊंडचं चॉईस फिलिंग आहे तर ते 6 सप्टेंबर पासून तर 10 सप्टेंबर पर्यंत होणार. यानंतर रिझल्ट जो आहे तर तो 13 सप्टेंबरला लागणार सेकंड राऊंडचा, आणि जे कॉलेजचं जॉईनिंग आहे तर ते 14 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबर या दरम्यान त्या विद्यार्थ्यांना करायचंय. पुढचं काम हे त्या इन्स्टिट्यूटचं कॉलेजचं असणार आहे, तर हे समोर आपल्याला दिलेलं आहे. सेकंड राऊंड साठी जो टाइम आहे तर तो नेमका किती, 6 दिवस रजिस्ट्रेशनसाठी, 5 दिवस चॉईस फिलिंगसाठी, 1 दिवस रिझल्ट येणार आणि 7 दिवस आपल्याला जॉईनिंगसाठी. पहिल्या राऊंडसाठी जॉईनिंगसाठी जे डे होते तर ते 6 होते, पण सेकंड राऊंडच्या जॉईनिंगसाठी 7 दिवस देण्यात आलेले आहे. आता जो तिसरा राऊंड आहे तर तो नेमका कधी लागेल बघा, राऊंड नंबर 3. आता राऊंड नंबर 3 जो आहे तर यासाठी जे रजिस्ट्रेशन वगैरे आहे तर ते कधी होतील, तर 26 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर या दरम्यान तिसऱ्या राऊंडचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील. 27 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येतील. आता हे चॉईस फिलिंग झाल्याच्या नंतर जो रिझल्ट आहे तर तो 5 ऑक्टोबरला लागेल. म्हणजे ऑगस्ट संपला, सप्टेंबर संपला, 5 ऑक्टोबरला तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट लागेल आणि 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत या तिसऱ्या राऊंड मध्ये ज्यांना कॉलेज मिळतं तर त्यांना ते कॉलेज जॉईनिंग करण्यासाठी वेळ आहे, तर तो वेळ आहे 7 दिवसांचा. आता रजिस्ट्रेशन वगैरे फ्रेश या राऊंड मध्ये सुद्धा होणार, यावरून हे सगळं दिसतं. आता जो शेवटचा म्हणजे आपला चौथा राऊंड असतो की ज्याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणतात, तर तो नेमका कधी, तर यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन सुविधा एमसीसी देणार. 16 ऑक्टोबर आणि 20 ऑक्टोबर या दरम्यान जे मुलं रजिस्टर्ड नाहीत अगोदर तर ते पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकतात डायरेक्ट स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी.
कट ऑफ ऑल इंडियाचा खूप हाय जात असतो. गव्हर्नमेंट कॉलेज असतात, गव्हर्नमेंट कॉलेजचा आउट ऑफ स्टेटचा कट ऑफ सुद्धा खूप हाय जातो. चॉईस फिलिंग आणि लॉकिंग जे आहे तर ते 17 आणि 20 ऑक्टोबर या दरम्यान करायचं. इथं थोडा वेळ कमी देण्यात आलेला आहे चॉईस फिलिंगसाठी. रिझल्ट 23 ऑक्टोबरला लागणार आणि जवळपास 30 ऑक्टोबर पर्यंत हे जॉईनिंग चालणार. ठीक आहे, 30 ऑक्टोबर पर्यंत आणि यानंतर हे शेड्यूल्ड या ठिकाणी पूर्ण संपलेलं आहे आणि खाली एक नोट पण देण्यात आलेली आहे. मग थोडक्यात आपल्याला एक यावरून अंदाज येईल की आपलं जे काउन्सिलिंग आहे तर ते ऑक्टोबर एंड पर्यंत जाऊ शकतं. होऊ शकतं की नोव्हेंबर एंड पर्यंत पण हे शेड्यूल एक्सटेंड होऊ शकतं. मागच्या वर्षी याच पद्धतीनं शेड्यूल एक्सटेंड झालेलं होतं. बघूया नेमकं काय होतं. नवीन असाल सबस्क्राईब करा. जिजाऊ अकॅडमीच्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डाउनलोड केलं नसेल तर नक्की एकदा डाउनलोड करा. आज आपण थांबूया. ओके, बाय.